मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आज आहे डे 4 इन स्पिती. आता आम्ही चाललोय काजाला आणि जाताना आम्ही नाको आणि खापसंगम असं कव्हर करणार आहोत. ट्राय तसं चाललंय. आणि 8:30ला मला खाली बोलवलंय. आत्ता वाजलेत 8:10. मी पटपट रेडी होते, माझी स्किन एकदम ड्राय झाली आहे, लिप्स पण एकदम ड्राय झालेत. आणि आज माझा बर्थडे आहे. काल तुम्ही पाहिलं सगळ्यांनी माझा बर्थडे सेलिब्रेट केला. आय एम सो ओव्हरवेल्म्ड अँड थँक्यू सो मच एव्हरीबडी. आणि शालिनीने मला हे गिफ्ट दिलंय. ती गोकर्णाला गेलेली तेव्हा तिने आणलेलं आणि ती इकडे घेऊन आलेली घालण्यासाठी. आणि नवीन होतं आहे बघा, ह्या पॅकेटमध्ये होतं. आणि तिने मला आता सकाळी सकाळी दिलं तर मी ते घातलंय. आणि आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे माझी ट्रिप खूप छान चालली आहे. खूप चांगले लोक भेटले मला ट्रिपवर, फ्रेंड्स झाले सगळे. अँड दॅट्स इट. आता मी रेडी होते, निघते. ही ब्रेकफास्टला चालली आहे, मी ब्रेकफास्ट करणार नाही आहे. सो मी डिरेक्टली आता तुम्हाला भेटते गाडीत बसल्यावर, कारण हे सगळं आवरायचं आहे. सो सी यू गाईज, स्टे ट्यून. हॅपी बर्थडे टू मी. ओके, तर आता मी रेडी झाली आहे आणि आम्ही आमच्या बॅग्स बाहेर ठेवल्या आहेत. सो रोजचं रुटीन आहे की तुम्ही रेडी झालात, बॅग भरली की त्यानंतर तुम्हाला बॅग बाहेर ठेवायची. आणि बाकी सगळं मी चेक केलं आहे, आतमध्ये काहीच नाही आहे. आणि ह्या ज्या बॅग्स आहेत त्या तुम्हाला ट्रॅव्हलरमध्ये कॅरी करायच्या. बाकी आय एम रेडी. आता मी बॅग ठेवून खाली चालले. आता ती येते आतमध्ये आहे, ती आली की मग आम्ही जाऊ खाली. ओ गॉड, माझ्या बॅगचं बघा काय झालं आहे. शिट. दॅट्स द ब्रिज. ब्रिजच्या सुरुवातीला खाली एक छोटं कॅफे आहे, तिकडे आतमध्ये वॉशरूम आहे आणि पुढे बाकी फोटो पॉईंट्स आहेत. आणि हा तो एरिया आहे. हॅलो, तर आता आम्ही ना खापसंगमला पोहोचलो आहे. आता सगळे रिपीट पॉईंट्स आहेत जे आधी पण झालेत. आणि हा ब्रिज म्हणजे मी तुम्हाला त्या बाजूने दाखवते. बाकी सगळे रिपीट पॉईंट्स आहे जे मागे तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलेत. पण ठीक आहे, वन्स मोर पुन्हा एकदा तुमच्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला मी सगळे पॉईंट्स दाखवेन. अँड नाव एम गोईंग टुवर्ड्स दॅट पॉईंट जिकडे मी मागे एकदा फोटो काढलेला आणि खूप अमेझिंग फोटोज येतात तिकडे. सो तिकडे जाऊया. बाकी दॅट्स खापसंगम फॉर यू गाईज. हे बघा, इथे 2 रिव्हर्स एक जॉईन होतात. पुढे जाऊन दाखवते. हॅलो, तर हे आहे खापसंगम. इथे स्पिती आणि सतलुज रिव्हर जॉईन होतात आणि मग पुढे स्पिती रिव्हर संपते आणि फक्त सतलुज रिव्हर वाहते. आणि तुम्हाला कलर डिफरन्स दिसत असेल, मी बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते. तुम्हाला कलर डिफरन्स दिसतोय. आता कुठली रिव्हर आहे मला माहीत नाही, पण बहुतेक लेफ्ट साईडवाली स्पिती आणि त्या साईडची राईट साईडची सतलुज आहे. सो हे 2 रिव्हर्स इथे मिळतात आणि मग पुढे जाऊन ती एकच रिव्हर होते ज्याचं नाव आहे सतलुज रिव्हर. बाकी खाली बघा खूप लोक आहेत, मी नाही जात खाली. अँड आता मला पुढे जाऊन फोटोज काढायचे. सो फोटोज क्लिक करूया आणि जाऊया गाडीत, कारण बस झालं. अँड दॅट्स द ब्रिज फॉर यू गाईज. वन्स अगेन दोन्ही नद्यांचं संगम. आणि आता आमची गाडी तिकडे आहे, सो मी चालले गाडीकडे. अँड मजा आली परत एकदा येऊ. आता मी चालले गाडीकडे, तिला 1-2 व्हिडिओज काढून देते. अंदर से आना फोन मुझे दो. सो आता भेटूया आपण पुढच्या पॉईंटला. मला माहीत आहे कुठे थांबणार आहोत, पण नेक्स्ट स्टॉपला भेटूया. आंटीनी छान भाई डांस करते हैं, बस रंग नहीं खेलेंगे अगर तो. बस आता मी खेळत आहेत, मी दाखवते. ये नहीं खेलना हां, हॅलो. तर आता आम्ही फायनली काजाला पोचलो आहे. माझी इतकी हालत खराब झाली आज. म्हणजे मी दुपारी पण एका स्पॉटला गेलो, मी तिकडे पण उतरले नाही. मी आज गाडीतूनच उतरले नाही, कारण माझी खूप हालत खराब झाली. म्हणजे थंडी प्लस माझी बॉडी वीक झाली आहे आणि ट्रॅव्हल खूप झालं आहे. आज आम्ही
10 तास ट्रॅव्हल केलं आहे. सकाळी 9:30 पासून आम्ही सुरू केलेलं. आत्ता वाजलेत 9:30, बरोबर 12 तास लागलेत आणि पूर्ण बँड वाजली आहे. ओके, आता आम्ही जेवायला चाललो आहे खाली. आणि हे जे होमस्टे आहे ना ते ट्रॅव्हल स्टोरीचंच आहे. खाली जेवण लावलं आहे, आता जेवायला जाऊया आणि जेवणात काय ते बघूया, कारण मी दिवसभर काहीच खाल्लेलं नाही आहे, ते मी आता खाणार आहे. माझ्या रूममधून व्ह्यू. आता सकाळी हे माउंटेन्स दिसतील, पूर्ण स्नोक्लॅड आहेत. आणि हे आहे आमचं होमस्टे आणि खाली जेवण लावलं आहे. सो लेट्स गो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Vinny. Happy birthday to you. रात्री आम्ही इथे पोचलो 9:30ला वाटतं. मग आम्ही जेवलो, मग माझा बर्थडे सेलिब्रेट झाला. त्यानंतर जी मी झोपले, मी डिरेक्टली आत्ता उठले 8:45ला. अँड आता आहे ना इथे ना ऑपरेशनल वॉशरूम्स नाही आहेत रूममध्ये. सो इथे कॉमन वॉशरूम आहे खाली 2, ते यूज करायचे तुम्हाला फ्रेशन अप व्हायचं असेल तर. आणि हा ब्लॅक ड्रम दिसतोय, ह्याच्यात पिण्याचं पाणी ठेवलं आहे. आणि हा जो ग्रीन ड्रम आहे ह्याच्यामध्ये गरम पाणी ठेवलं आहे दात वगैरे घासण्यासाठी, कारण इथे टेम्परेचर -5 -10 पर्यंत जातं. हा बघा, हा माझ्या रूममधून व्ह्यू आहे. हे होमस्टे आहे असं. अँड दॅट्स माय रूम. आता माझी रूम खूप मेसी आहे, कारण आम्ही सकाळी आता फ्रेश व्हायला चाललो आहे. आम्ही इथे बाहेर ब्रश करतोय आणि यात पाणी आहे. आणि आता मी रेडी झाले. थोडे डार्क सर्कल्स दिसत आहेत, थोडे जास्त. आणि हा बघा माझा पसारा. पण आता आम्ही हे असंच ठेवून जाणार आहोत. आणि आता आम्ही संध्याकाळी येणार घरी, म्हणजे 6:30 किंवा 7 o'clock. आणि मग तेव्हा येऊन सगळं आवरू, कारण उद्या आम्हाला इथून निघायचं आहे सकाळी. इथे आम्ही एकच दिवस असणार आहोत. आणि आज आमचे 5 पॉईंट्स आहेत कव्हर करायचे. सो आता रेडी होऊन पटकन निघावं लागेल. सगळे रेडी झालेत. अँड भेटूया आपण जरा वेळाने. आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतोय, स्पितीची ट्रिप कशी वाटते हे मला नक्की सांगा. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक. मी तुम्हाला वरून दाखवलं ना व्ह्यू. आणि आम्ही ब्रश वगैरे करून गेलो. तिथे डायनिंग एरिया आहे आतमध्ये. आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या पुढच्या पॉईंटला. आज 5 पॉईंट्स आहेत. सो आता बसमध्ये जाऊया. तिकडे माझी बॅग आहे, व बॅग दिखाणार. सो आता आपण भेटूया नेक्स्ट पॉईंटला, कारण आता थंडी खूप वाढली आहे. मी हा जॅकेट घातला आहे, ग्लव्स पण घालणार आहे. सो लेट्स गो. तर आता मी आले चीचम ब्रिजला. बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत असेल चीचम ब्रिज. आणि हा ना एक टॉप स्पॉट आहे जिथून फोटोज खूप छान येतात. सो आय शो यू. हे बघा, इथे उभं राहिलं ना की इथून खूप छान फोटोज येतात ह्या स्पॉटला. आता ॲक्च्युली सन वर आहे म्हणून जरा बॅकग्राऊंडला फायर होत आहे, म्हणजे ब्लॅक येतं, सील आउट शॉट येतो. पण एक्सपोजर मॅनेज केलं ना तर बरोबर इकडे फोटोज येतात. आणि इथे खाली ढाबेत, इथून पुढे रस्ता आहे कुठेतरी जायला. आणि इथे वर पण एक स्पॉट आहे, पण आता मी तिकडे जात नाही आहे. बाकी इथे फोटोज आहेत. आणि इथे तुम्ही 2024मध्ये नाही 2024मध्ये माझे फोटोज इथे पाहिले असतील. आणि आता पुन्हा एकदा मी इथे खूप सारे फोटोज काढलेत आणि खूप मजा केली. ह्या स्पॉटवरून आम्ही खाली चाललो. इथून हा रस्ता बघा, हा रस्ताच नाही आहे इकडे. ॲक्च्युली असं थोडंसं सरफेस आहे ना, ह्याच्यावर चालू शकतो. हे खूप रिस्की आहे, पण ठीक आहे, आता जावं तर लागणार आहे. इवन या साईडनी पण आहे, मी या साईडनी जाते. हे जरा इझियर आहे दॅन दॅट. सो नाव आय एम लिव्हिंग फ्रॉम दिस स्पॉट. आता पुढचं मला वाटतं काहीतरी लांजा का हिकिंग कुठेतरी चालू आय डोंट नो. बट ठीक आहे, आता मी चालले खाली. सो आता मी ब्लॉग बंद करते, नाहीतर खाली जाता जाता वर जाईन. सो स्टे ट्यून गाईज, बाय बाय. अँड दॅट्स चीचम ब्रिज. असे छान एक फ्लावर, म्हणजे मेमरी म्हणून आहे. हे वुवन आहे. आणि इथे हे रबर आहे. इथे हे बघा किती छान रबर बनवलं आहे, पण हे माझ्या डोक्यात येणार नाही. मी घेत नाही आहे ते. पण बघा चीचमचा एच पडला आहे डोक्यावर. ओके, गोईंग इन टू दिस थिंग ट्रॅव्हलर. मी त्याला जरा कॉन्फिडेंस बूस्ट करते, पण तो थोडासा शाय आहे. हाँ, ये बताओ. मोनेस्ट्री में पहले हम मोनेस्ट्री देखने जाएंगे कि मोनेस्ट्री बहुत बढ़िया. आप देखोगे कि पूरे विलेज के टॉप पे मोनेस्ट्री है जैसे कि. और मेडिटेशन रूम है, केव्स हैं उधर, जितने भी हमारे मॉन्क्स वगैरह मेडिटेट वगैरह करते हैं. और की मोनेस्ट्री एक मोनेस्ट्री है जिसके अंदर हमें प्रसाद वगैरह भी मिलता है, हमें बात करने को भी मिलती है, चाय वगैरह मिलती है. और एक
एक थोड़ा सूखा सा ड्राई सा प्रसाद प्रसाद होता है। मिलता है। हाँ वो भी मिलती है। चलो सही है। उसके बाद हम नीचे आएंगे वापस और अगर हमारी किस्मत अच्छी रही कभी अगर हमें मॉन्क्स वहाँ पे फुटबॉल खेलते हुए देखते हैं यस यस तो यस हम फुटबॉल भी खेल सकते हैं। ठीक है डन, चलिए चल। नाउ वी आर गोइंग इनसाइड द ट्रैवलर। ब्लॉग तो हो गया। सो आता आम्ही आलोय की मॉनेस्ट्रीला आणि इथे ना व्ह्यू पॉईंट आहे खाली. ही बघा, ही मॉनेस्ट्री आहे वर. ठीक आहे. आणि लास्ट टाइम मी इथे आलेली तेव्हा इथे कल्चरल प्रोग्राम होता आणि इथे पूर्ण गर्दी होती. पार्किंग आहे ही. आता इथून या बाजूला खाली आहे व्यू पॉइंट. सो वी आर गोइंग टू व्यू पॉइंट. देन कुछ बताओ. मैं तो ऊपर नहीं आ रही. अब जाओ, मैं उधर. आई विल नॉट कम भाई, बहुत गंदा है. हा आहे एक व्यू पॉइंट आणि तिकडे वर एक व्यू पॉइंट आहे. आम्ही इथून आलो आणि त्याच की मॉनेस्ट्री. इथे उभं राहिलो ना ह्या पॉईंटनं की बरोबर फोटो येतो छान. सो लेट्स गो. हॅलो. तर आता मी ह्या व्ह्यू पॉईंटला येऊन बसले. बाकी लोक वर गेलेत. मला वर जायचं नव्हतं कारण खूप श्वास लागतो तिकडे. सो आय एम नॉट इंटरेस्टेड. म्हणून मी इथे आले. इथे पण व्ह्यू खूप छान आहे. ॲक्च्युली अख्ख्या व्हॅलीमध्ये ना सेम व्ह्यू आहे. सगळे लोक सेम व्ह्यूचा सारखे फोटोज घेतात, व्हिडिओज घेतात. पण ऑफकोर्स खूप लांब पण आलो की आपण हेच करतो. बाकी हे बघा. आता ह्या लोकेशनवरून हे आहे व्ह्यू पॉईंट. आता इथून मी चालली आहे तिकडे. माझा ग्रुपवाले गेलेत इकडे वर. आता मी तुम्हाला की मॉनेस्ट्रीचा व्ह्यू पॉईंट दाखवला. खालून मी वर आले. आता ह्या ज्या पायऱ्या आहेत ना इथून असं वर जायचं आहे मॉनेस्ट्रीला. असं 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 असं. आणि मॉनेस्ट्री इथून दिसत नाही एंट्री. असं असं करत त्यांना परत लेफ्टला एक रस्ता वर जातो आणि मग आपण त्या मॉनेस्ट्रीमध्ये पोचतो. इथे पार्किंग आहे. इथे मी बसले. इथे मागे कल्चरल प्रोग्राम सुरू होता लास्ट टाइम. म्हणजे ह्यांचं फेस्टिवल होतं तर पूर्ण गर्दी होती इथे. आता तर छान म्हणजे सगळे लोकल्स होते. आणि तिकडे मला वाटतं ते गुरुकुलसारखं काहीतरी आहे. मग तिकडे ते मुलं म्हणजे प्राथमिक शाळा आहे बघा तिकडे फॉर गॉम्पा. आणि बाकी दिस इज द व्ह्यू. आता मी 5-10 मिनटं बसणार आहे. माझ्या टीमसाठी थांबते. ते आले की मी वर जाईन. आता मी वर आले आहे. मी तिकडून स्टार्ट केलं तेव्हा मी ब्लॉग नाही केला कारण खूप श्वास लागत होता. आता मी गेटवर आले त्यामुळे मी ब्लॉग करते. हे बघा, इथे हा मॉनेस्ट्रीचा गेट आहे आणि इथे मॉनेस्ट्री आणि इथे हा व्ह्यू आहे. आता इथे शूज ओपन करायचे आणि मग इथून आत जायचं. तुझे देख के आना तो देख के. आता इथे चप्पल काढायची आणि मग इथून आत जायचं. इथे आतमध्ये चप्पल अलाउड नाही आहे. केले ना. दॅट्स मेडिटेशन रूम. इथे तुम्ही बसू शकता. आता पुढे केव्ज आहेत ते बघूया. दरवाजा बघा केवढा छोटा आहे. इथे ना एक चहा मिळतो मस्त प्रसाद. आणि तो आहे हा चहा. त्याच्यात लेमन, जिंजर आणि ह्यांचे हर्ब्स असतात. आणि हा एक ड्राय प्रसाद आहे. मी ना आमच्या सिंधीमध्ये पिठाचे लाडू बनतात त्याची सेम अशी टेस्ट असते. म्हणून मी त्यांना विचारलं की हे पीठ आहे का. तर ते बोलले नाही, जौ आहे. ते जव असतं ना, जव ते पण पिठाचाच प्रकार असतो म्हणून ते सेम लागतं आहे. आणि इथे सगळ्यांना चहा मिळतो. काही चार्ज करत नाही, काही नाही. आणि हा एक नंबर प्रसाद आहे. अमेझिंग, खूप छान टेस्ट. आता आम्ही वर आलो आहे. इथे पण आतमध्ये बुद्धा स्टॅच्यू आहे. इथे फोटोग्राफी अलाउड नाही आहे. आणि इथे एक ना छान फोटो स्पॉट आहे. मी दाखवते. सगळे गेले आता. आणि इवन इथून उतरून खाली त्या स्पॉटला पण तुम्ही जाऊ शकता. बाकी तर मस्त आहे सगळं. तिकडे खाली जात नाही आहे बिकॉज मी खूप थकली आहे. पण ह्या सगळ्यांना सांगितलं तिकडे स्पॉट आहे, जाऊन फोटो काढा. कारण खूप फोटोज झाले. आता माझी इच्छा नाही फोटो काढायची. सो मी थांबते इथे. आणि त्यांनी मला हा प्रसाद दिला घरी घेऊन जायला. इथे पायऱ्या बघा. आणि इथे कुठे चपला अलाउड नाही आहेत. हे मंदिर बंद आहे. खाली जायचं आहे. इथे आम्ही शूज काढलेले. शूज घालूया जाऊ.
आता आम्ही निघालोय. दॅट्स एंट्री ऑफ. वर येताना खूप जास्त दमाला होत होतं, पण आता नाही. आता उतरायला काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त हळूहळू उतरायचं. खूप फास्ट उतरलो की श्वास लागेल. बाकी आता आम्ही डायरेक्टली टेम्पोमध्ये चाललो आणि इथून चाललो आहे पोस्ट ऑफिस. इथून आम्ही आलो. इथे गिफ्ट शॉप आहे, पण मला जायचं नाही, सो मी खाली चालले. अँड बाकी आय एम व्हेरी हॅपी विथ दिस टूर. इथे बघा घाण आहे. विंटर स्पितीच्या नावाखाली सगळं ड्राय आहे इकडे. विंटर स्पिती करायचं असेल तर डिसेंबर जानेवारीमध्ये या, अदरवाईज येऊ नका, कारण काहीच उपयोग नाही आहे. म्हणजे आहे पण थोडी थोडी स्नो आहे, ब्लॅक पॅचेस आहेत, मग मजा नाही येणार तुम्हाला. जर एकदम वाईट स्पिती बघायचं तर कम इन डिसेंबर और जानेवारी. बाकी दिस इज व्हेरी ब्युटिफुल प्लेस इफ यू सी. सो आता आम्ही काय बोलते, आता आम्ही वरून उतरून आलो आहे आणि ह्या स्टेअर्सवरून उतरणार. तिकडे पण स्टेअर्स आहेत पण ते जमलेत. इथे पूर्ण आईस फ्रीज झालं आहे. सो आता उतरूया आणि जाऊ. इथे पण आईस आहे बघा. सो इथून पण उतरू नाही शकत, स्लिप होणार. सो इथूनच उतरावं लागेल. अँड आता आम्ही चाललो आहे टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये. की या साईडला खाली वॉशरूम्स पण आहेत, पण ते आता इतके ॲक्टिव्ह नाही आहेत कारण थंडीमध्ये पाणी नसतं. म्हणजे थंडी असेल, स्नोमध्ये पाणी नसतं. आता आम्ही पोचलो आहे. हे बघा, हिक्किम पोस्ट ऑफिस. हे एकदम हायेस्ट पोस्ट ऑफिस आहे. आता इथे आमची ट्रॅव्हलर आहे. इथून आम्ही पोस्ट कार्ड्स घेतले. बाकी इथे मॅगी ट्रक आहे, इथे पण मॅगी. आम्ही पोचलो, पण मी आता काही पोस्ट नाही करत आहे. मी कार्ड घेतलं आहे. मला ते स्टॅम्प वगैरे करायचं नाही आहे. फक्त कार्ड घेऊन लिहून मम्मीला देईन. मम्मी मला बोललेली काय पोस्ट बिस्ट करू नको, घरी घेऊन ये, मला दे घरी. सध्या ते मम्मीला देईन. आता ट्रॅव्हलर्सकडे जाते, कारण इथे सगळे माझे फोटोज पण आहेत आणि आता ना मला इथून वर जायची अजिबात इच्छा नाही आहे. सो आता त्यांचं सगळे करतायत, ते आले की जाऊ. आम्ही त्या पोस्ट ऑफिसवरून खाली आलो आणि आता इथे त्या हिक्किम कॅफे आहे, तिकडे आलो आहे. तिकडे खायचं काहीतरी, इथे वॉशरूम वगैरे आहे, ते करायचं. आणि मग इकडून पुढे अजून 2 पॉईंट्स आहेत. मला तर आत्ताच जमायला झालं आहे. आता जाऊन जेवणाची ऑर्डर द्यायची आहे, पाण्याची बॉटल घ्यायची आहे आणि मग पुढे आम्ही जाऊ. आता पुढे कुठे चाललं मला माहीत नाही आहे. आता मी आज जाऊन बसते. कॅफे, एक्सक्यूज मी. दॅट्स मी. आता बहुतेक हा सेकंड लास्ट किंवा लास्ट डे आहे. उद्या आम्ही इथून उतरणार खाली आणि दॅट्स मग परत दिल्लीवरून घरी. आम्ही मार्केटला आलेलो. आम्ही खूप शॉपिंग केलं आणि मी इतकं बार्गेनिंग केलं तर चिडचिड करायला लागला. बाकी मी कप्स घेतलेत, मी तुम्हाला तिकडे घरी जाऊन दाखवते. अँड खूप मजा आली. बिल झालं आमचं 6,500च्या आसपास. नीचे जाणं आहे आणि आता थोडंसं पुढे चाललो आहे. अँड बस खूप शॉपिंग केलं, पण ते खूप चिडचिड करत होते. मी इतकी बार्गेनिंग केली आहे. सी दिस, ये तो आधी बॅग्स आहे का. सो हे अर्धे बॅग्स आहेत आणि हे एवढं शॉपिंग. हमने किती बार्गेनिंग. आंटी चिडचिड करत होती अंकलवर. बघा हे शॉप आहे. मी तर खूप